निवती गावातील समुद्रात घुसलेल्या उंच टेकडीवर निवतीचा किल्ला बांधलेला आहे. किल्ल्याचा दरवाजा पूर्वाभिमुख असून त्याजवळील तटबंदी ढासळल्याने मुख्य दरवाजाऐवजी त्या शेजारील ढासळलेल्या तटबंदीतून आपला गड प्रवेश होतो. दरवाजाजवळील बुरुजात पहारेकऱ्यांच्या देवड्या दिसून येतात. या बुरुजावरून निवतीचा किनारा दिसतो. किल्ला मुख्य किल्ला व बालेकिल्ल्यात विभागला असून चौकोनी आकाराचा हा किल्ला सुमारे 5 एकर क्षेत्रावर वसलेला आहे. दरवाजापासून सरळ पायवाटेने जाताना उजव्या बाजूस एक बुरुज लागतो. हा बुरुज उद्ध्वस्त झालेला असून येथून पुढे टोकाला दुसरा बुरुज लागतो. सुस्थितीत असलेल्या या बुरुजावर बंदुकीच्या माऱ्यासाठी जंग्या दिसतात. या बुरुजावरून सोनेरी वाळू असणारा भोगवे किनारा, कर्ली खाडीपर्यंतचा परिसर तसेच संपूर्ण किल्ला दृष्टिक्षेपात येतो. मुख्य दरवाजापासून डावीकडे जाणारी वाट बालेकिल्ल्यात जाते. बालेकिल्ल्यात जाणाऱ्या वाटेवर एका चौथऱ्यावर 4 मोठे दगडी स्तंभ दिसतात. किल्ल्याचा बालेकिल्ला एका बाजूला असून त्यास खंदक खोदून संरक्षित केले आहे. बालेकिल्ला आजही सुस्थितीत असून येथे प्रवेशासाठी 2 दरवाजे काटकोनात बांधलेले. सुमारे 15 फूट उंचीच्या तटबंदीत जागोजागी बंदुका व तोफा यांचा मारा करण्यासाठी जंग्या ठेवलेल्या. किल्ल्यात मोठ्या प्रमाणावर वास्तूंची चौथरी असून त्यात सदरेचा चौथराही आढळतो. बालेकिल्ल्यात समुद्राच्या बाजूस झेंडा रोवण्याची जागा आहे. येथून गडाच्या पायथ्याशी समुद्रातील रंगीत खडक तसेच दूरवर पसरलेला अरबी समुद्र दिसतो. संपूर्ण किल्ला 1.5 तासात पाहून होतो.